नमस्कार. आज बनवणार आहे शेपूचा पराठा. या पद्धतीने शेपूचा पराठा कराल तर मुलं रोजच शेपू खायला मागतील. त्यासाठी शेपू स्वच्छ निवडून चिरून धुवून घेतलेली आहे. त्यामध्ये कांदा चिरलेला घातला आहे, टॅमॅटो, हळद, अर्धा चमचा धने पावडर, ओवा, हिंग, मिरची आणि लसणाची पेस्ट. मुलांना करणार असाल तर मिरची घालू नका. चवीपुरते मीठ, 2 चमचे इथे गव्हाचे पीठ घेतले, 1 चमचा बेसन पीठ मिक्स करून घेऊ. तुम्हाला आवडेल त्या पिठात तुम्ही हा पराठा करू शकता. पीठ जास्त पातळही भिजवायचं नाही आणि घट्टही. तवा तापायला ठेवलाय, त्यावर टाकू थोडंसं तेल. गॅस मध्यम ठेवून पराठा टाकून घेऊ. त्यावर टाकू थोडेसे तीळ. थोडेसे चमच्यानं दाबून घेतलेत. सगळ्या बाजूने थोडंसं तेल सोडून पराठा थोडासा सैल करून घेऊ. पलटून घेऊ. छान पराठा लाल भाजू, काढून घेऊ. राहिलेले पराठे याच पद्धतीने करून घेऊ. झटपट होणारा शेपूचा पराठा तुम्हीही करून बघा.